चंद्रपुर महानगर पालिका की संपत्ति चोरी का गंभीर मामला सामने आया है। ठेकेदार अर्बन एनवायरो कंपनी पर कोहिनूर ग्राउंड से पेवर ब्लॉक और महाकाली मंदिर परिसर से गिट्टी रेत चुराने का आरोप है। मनपा की जांच समिति ने चोरी की पुष्टि की, लेकिन आपराधिक कार्रवाई के बजाय केवल दंडात्मक कार्रवाई की गई। इससे नाराज नागरिकों, जिनमें पूर्व नगर सेवक गोपाल अमृतकर, प्रवीण पडवेकर, अंकित रामटेके, सचिन रामटेके, संतोष बोपचे, चेतन मानुसमारे, मयूर रायकवार और सोहेल रजा शामिल हैं, ने पुलिस अधीक्षक को पत्र लिखकर कंपनी पर आपराधिक मुकदमा दर्ज करने, ठेका रद्द करने और काली सूची में डालने की मांग की है। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालकीचे म्हणजे चंद्रपुरातील जनतेच्या मालकीचे इथे जवळ प्रशासकीय भवनापासून अगदी जवळ ग्राउंड आहे, कोहिनूर ग्राउंड म्हणून आहेत। त्या ग्राउंडवरती नागरिकांना चालण्याकरता फुटपाथ बनवलेला आहे। त्या फुटपाथवरती पेवर ब्लॉक टाकलेले होते। महानगरपालिकेचे कंत्राटदार अर्बन एनवायरो कंपनी जे कचरा संकलनाचं काम करते, त्या कंपनीने जे महानगरपालिकेचे जे कोहिनूर ग्राउंड आहे महानगरपालिकेचे, त्या महानगरपालिकेच्या कोहिनूर ग्राउंडवरती जे पेवर ब्लॉक नागरिकांना चालण्यासाठी टाकलेले होते, ते संपूर्ण पेवर ब्लॉक त्यांनी काढून आणि महाकाली यात्रेकरिता जे भाविक येतात त्या भाविकांना जागा समतल करण्यासाठी रेती आणि गिट्टी तिथे टाकलेली होती। ती रेती आणि गिट्टी आणि पेवर ब्लॉक ह्या एनवायरो कंपनीने उचलून आपल्या कार्यालयात सजवण्यासाठी ते घेऊन गेलेले आहेत। ही सरळ संपत्तीची, जनतेच्या संपत्तीची चोरी त्यांनी केलेली आहे आणि याची चौकशी करून महानगरपालिकेने त्याला फक्त 8.5 लाखाचा दंड ठोठवला आहे त्या कंपनीला। आमचं असं म्हणणं आहे की ही जनतेच्या संपत्तीची त्यांनी चोरी केलेली आहे। त्या कंत्राटदाराला फक्त दंड न ठोठावता त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा।